नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गुंडेवाडी ग्रामपंचायतीला लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याचे बिल काढण्यासाठी 95,000 रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महिला ग्रामविकास अधिकारी आणि कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल केला आहे। सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम वय वर्ष 40 राहणार खटाव आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले वय वर्ष 40 राहणार गुंडेवाडी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदारांना गुंडेवाडी ग्रामपंचायतीला साहित्य पुरवण्याचे काम मिळाले होते। या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी प्रारंभी 1,28,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची विभागाने पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी कदम आणि लिपिक चौगुले यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून बिल काढण्याच्या मोबदल्यात तसेच प्रलंबित बिल काढण्यासाठी 1,28,000च्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती आधी 28,000 नंतर 5,000 असे 33,000 कमी करून 95,000च्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई लाचलुचपतच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार, अंमलदार प्रीतम चौगुले, वीना जाधव, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, प्रकाश जाधव, सुदर्शन पाटील, मनोज निळखंडे यांच्या पथकाने केली।